कधी-कधी तुम्हाला शांत ठिकाणी बसल्यानंतर कानात शिट्टी वाजल्यासारखा किंवा विशिष्ट प्रकारचा आवाज येतो का? जर याचं उत्तर हो असेल, तर तुम्हाला टिनिटस हा आजार असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की टिनिटस म्हणजे नक्की काय? तो का होतो आणि त्यावरती काय उपाय केले पाहिजेत? चला तर व्हिडिओ सुरू करूयात. टिनिटस म्हणजे बाहेरील कोणताही आवाज नसताना कानात आवाज आल्यासारखं जाणवणं किंवा आवाज येणं. हा आवाज घंटा वाजल्यासारखा, शिट्टी वाजल्यासारखा किंवा वाऱ्यासारखा किंवा गुणगुणल्यासारखा असू शकतो. हा तुमच्यातील कोणताही आजार नसून ते एक विशिष्ट प्रकारचं श्रवण यंत्रणेतील बिघाडाचं लक्षण आहे. मित्रांनो, टिनिटसचे विविध कारणं आहेत. यामध्ये दीर्घकाळ हेडफोन वापरणं किंवा मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणं, कानामध्ये मेण किंवा एअरवॅक्स साचणं, यामुळं सुद्धा आवाजाच्या लहरी अडल्या जातात आणि त्यामुळं सुद्धा टिनिटसचा त्रास होऊ शकतो. वय ज्यांचं 60च्या वर आहे, त्यांची श्रवणशक्ती कमी होते, अशांमध्ये सुद्धा टिनिटसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कानात काही विशिष्ट प्रकारचे इन्फेक्शन झालं किंवा कानामध्ये आतून सूज आली, अशा वेळेला सुद्धा टिनिटसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्या लोकांना काही विशिष्ट प्रकारचा मानसिक त्रास आहे, अशांमध्ये सुद्धा टिनिटस हा आजार दिसून येतो. मित्रांनो, जर तुम्हाला टिनिटसचा खूप त्रास होत असेल, तर घाबरून जाऊ नका. आधुनिक व होमिओपॅथी वैद्यकशास्त्रामध्ये यावरती चांगले उपचार आहेत. आता कोणते उपचार आहेत आपण ते बघूयात. यामध्ये पहिला उपचार आहे साऊंड मास्किंग या नावाचा. यामध्ये पांढरा आवाज कानामध्ये वापरला जातो. आवाजाकडं दुर्लक्ष करायला शिकवलं जातं. ही एक विशिष्ट थेरपी आहे. पुढची थेरपी आहे टिनायटस रिट्रेनिंग थेरपी. यामध्ये मेंदूला त्या आवाजाची विशिष्ट अशी सवय लावून दिली जाते. पुढची थेरपी आहे हिअरिंग एड्स. जर ऐकायला कमी येत असेल तर मशीनच्या मदतीनं त्रास कमी करता येतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, टिनिटसमुळं घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही, पण याकडं दुर्लक्षसुद्धा नक्कीच करू नका. जर तुम्हाला कानामध्ये सतत आवाज येत असेल तर त्वरित ENT डॉक्टरांना किंवा आमच्याकडं होमिओपॅथी सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंटसाठी आमचा सल्ला घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि ज्यांना हा त्रास आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.